सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला। त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनी टीका केलेली आहे। महाराष्ट्र पेटता राहावा हे महाविकास आघाडीचं धोरण आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा डाव असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर अधिवेशनात मुद्दे मांडा, बैठकीची गरज काय असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। मराठा ओबीसी समाजात सरकारनं दरी निर्माण केली असल्याची टीका सुद्धा विजय वडेट्टीवारांनी केली आहे। महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी, तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी, अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे। मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। सरकारने आता हे अधिवेशन सुरू आहे, शासनाला जे काही करायचं आहे ते या अधिवेशनात मांडावं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला कळावं की तुम्ही मराठा समाजाला जे काही आश्वासन दिलं असेल त्याची पूर्तता कशी करणार आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे। ही भूमिका त्या ठिकाणी हाऊस चालू असताना अशी बैठक बाहेर घेण्याची गरज काय। या वेळी पूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक झाली त्यावेळेस वडेट्टीवारांचा विसर पडला होता काय? त्यावेळेस का बोलवलं नाही? DCM कडे बैठक झाली त्यावेळेस का बोलवलं नाही? म्हणून हे आम्हाला कुठेच कधी बोलवलं